हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ड्रग इन्स्पेक्टर या एक्झाम साठी मित्रांनो आपण बॅच स्टार्ट केले। आणि मित्रांनो, आज बॅचचा डे किती आहे? डे 9 चा हा व्हिडिओ। आणि मित्रांनो, यामध्ये आपण कोणता पॉइंट डिस्कस करणार आहेत? ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस मधला फार्माकोलॉजी यामधला मित्रांनो ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। आणि यामध्ये मित्रांनो आपण बघणार आहेत अँटी कोॲग्युलंट ड्रग मध्ये रिवारोक्साबॅन, एपिक्झॅबॅन आणि डेबिगेटर एक्झिलेट। तर हे मित्रांनो आपण यामध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, आपण क्लासिफिकेशन मध्ये बघू। अँटीकोॲग्युलंट्स, पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट हा पार्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, जे डे 8 चा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये ओरल अँटीकोॲग्युलंट, विटॅमिन के अगोनिस्ट जेवढे पण होते आपण हे सगळे व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत। तुम्ही बघितलं नसेल तर माझ्या YouTube चॅनलवर मित्रांनो एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे। त्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही सर्व जो आतापर्यंतचे पॉइंट आहेत त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत ओरल अँटीकोॲग्युलंट डायरेक्ट फॅक्टर XA इनहिबिटर। याच्यामध्ये दोन ड्रग आहेत। आणि मित्रांनो, दुसरा जे पॉइंट आहे ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर, हे आपण आजच्या व्हिडिओत डिस्कस करणार आहेत। चला स्टार्ट करू मित्रांनो। तर इथे बघा, डायरेक्ट फॅक्स ए इनहिबिटर म्हणजे मित्रांनो फॅक्टर एक्स जो आहे त्याला इनहिबिट करणारे हे ड्रग आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये दोन ड्रग येतात। तर इथे बघा, वॉरफेरिन हॅज बीन स्टँडर्ड प्रोफिलायटिक मेंटेनन्स ओरल अँटीकोॲग्युलंट फॉर द पास्ट 5 डिकेड। म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस ओरल अँटीकोॲग्युलंट याबद्दल ज्यावेळेस बोलतात तर पहिला जो ड्रग आपल्या माइंड मध्ये येतो तो आहे मित्रांनो वॉरफेरिन। तर वॉरफेरिन कोणत्या कॅटेगरी मधला ड्रग आहे मित्रांनो? विटॅमिन के अँटागोनिस्ट, राईट। विटॅमिन के अँटागोनिस्ट काय करतात मित्रांनो? जे 4 वेगवेगळे फॅक्टर आहेत, राईट, आपले ब्लड क्लॉटिंगच्या रिक्वायरमेंटसाठी जे फॅक्टर लागणार आहेत त्या फॅक्टरला इनहिबिट करून त्यांची ऍक्शन दाखवतात आणि विटॅमिन के च्या सिंथेसिसला स्टॉप करतात। ते स्टॉप झाल्याच्या नंतर मित्रांनो काय होतं? ब्लड कोॲग्युलेशन होणार नाही, म्हणजेच ते अँटी कोॲग्युलंट ड्रग आहेत ऍक्टिंग ॲज अ विटॅमिन के अँटागोनिस्ट। हे वॉरफेरिनचं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलंच आहे। आणि मित्रांनो, हे जे ड्रग आहेत ते काय करणार आहेत? फॅक्टर 10 ला इनहिबिट करणार आहेत आणि कोॲग्युलेशनला स्टॉप करणार आहेत। मित्रांनो, जर पहिल्यांदा बघितलं ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये वॉरफेरिनच यूज करतात, पण आता हे दुसरे पण आहेत ज्याच्यामध्ये फॅक्टर एक्स इनहिबिटर। हाऊएव्हर देयर आर सेव्हरल प्रॉब्लेम इन इट्स यूज। आता वॉरफेरिनच्या यूज मध्ये खूप सारे प्रॉब्लेम होते। ते कोणते कोणते होते बघू मित्रांनो। डिलेड वनसेट ऍक्शन, स्लो रिकव्हरी ऑन स्टॉपेज, म्हणजे मित्रांनो तिची ऑनसेट ऑफ ऍक्शन जी असणार आहे वॉरफेरिनची ते काय होते, किंवा विटॅमिन के अँटागोनिस्ट जे ड्रग होते त्यांचे खूप सारे सेव्हरल प्रॉब्लेम होते। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे कोणता प्रॉब्लेम होता? ऑनसेट ऑफ ऍक्शनची त्याची व्यवस्थित नव्हती। आणि मित्रांनो, स्लो रिकव्हरी ऑन द स्टॉपेज म्हणजे तुमचा अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी झाली तर त्याची नंतर नॉर्मल कोॲग्युलेशन प्रोसेस त्या पेशंट मध्ये व्यवस्थित होण्यासाठी मित्रांनो काय होत होतं? टाइम लागत होता किंवा स्टॉपेज होत होता। नॅरो थेरॅपेटिक रेंज ही नॅरो होती। नीड फॉर रिपीटेड लॅबोरेटरी मॉनिटरिंग। मित्रांनो, ज्यावेळेस आपण वॉरफेरिन किंवा विटॅमिन के अँटागोनिस्ट ड्रग पेशंटला ऍडमिनिस्टर्ड करू ऍज अ अँटीकोॲग्युलंट, तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो? लॅबोरेटरी मॉनिटरिंग त्याची करणं गरजेचे आहे। म्हणजे मित्रांनो, त्या पेशंटचा जो ब्लड क्लॉटिंग टाइम आहे ऍडमिनिस्टर्ड केल्याच्या नंतरच्या ड्युरेशन मध्ये पण आपल्याला त्याला मॉनिटर करावं लागेल की हे व्यवस्थित नॉर्मल झालेलं आहे की नाहीये, राईट। आणि त्यानंतर मित्रांनो, वॉरफेरिन मध्ये आपल्याला डोस ऍडजस्टमेंट करावी लागत होती ऍज वेल ॲज न्यूमेरियस ड्रग इंटरॅक्शन। म्हणजेच वॉरफेरिन मध्ये मित्रांनो हे खूप सारे प्रॉब्लेम होते। तर मित्रांनो, हे प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी कोणते ड्रग आले मित्रांनो? ओरल कॅटेगरी मध्येच फॅक्टर 10 इनहिबिटर। तर मित्रांनो, हे फॅक्टर 10 इनहिबिटर हे जेवढे पण वॉरफेरिनचे प्रॉब्लेम आता आपण डिस्कस केले तर हे प्रॉब्लेमला काय करणार आहेत मित्रांनो? ओव्हरकम करणार आहेत। टू ओव्हरकम दिस सम ओरल डायरेक्ट फॅक्टर XA इनहिबिटर अँड ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर हॅव बीन लेटरली इंट्रोड्यूस। म्हणजे मित्रांनो, हे जे विटॅमिन के अँटागोनिस्ट ड्रग होते
डायक्युमॅरोल असेल, वॉरफॅरिन असेल, तर हे मित्रांनो यांचे प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी कोणते ड्रगचं इंट्रोड्युशन झालं, जे आहे XA इनहिबिटर आणि ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर, त्यालाच मित्रांनो ODTA असं म्हणतात, म्हणजेच ओरल थ्रोम्बिन डायरेक्ट इनहिबिटर. These drugs act repeatedly without a long time, have a short lasting action, but there is no antidote. मित्रांनो याच्यामध्ये बघा, आपण वॉरफॅरिन त्यांचं पण अँटीडोट नाहीये. प्रोटामाइन सल्फेट कशाचा अँटीडोट आहे मित्रांनो? इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा मित्रांनो हेपॅरिनचा अँटीडोट आहे. आणि हेपॅरिन काय आहे? पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट आहे हेपॅरिन, आणि हेपॅरिनचा प्रोटामाइन सल्फेट हा अँटीडोट आहे. पण मित्रांनो ह्या ड्रगची जे आपण डिस्कस करत आहेत XA इनहिबिटर, तर ह्यांचं पण कोणताही अँटागोनिस्ट नाहीये. तर मित्रांनो आता ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये आपण पहिला ड्रग बघू, जो की ऍक्ट करणार आहे XK फॅक्टर X ला इनहिबिट करणारा. आता इथे बघा, इट इज अन ओरली ऍक्टिव्ह डायरेक्ट इनहिबिटर ऑफ activated factor XA which has become available for the prophylaxis and the treatment of deep vein thrombosis जे आहे, तर ह्याच्या ट्रीटमेंट साठी मित्रांनो रिवारोक्साबेनला यूज करतात. आणि ते काय, कसं त्याची मोड ऑफ ऍक्शन काय असणार आहे मित्रांनो, ते कसं ऍक्ट करणार किंवा अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी त्याची कशी दाखवणार आहे ते दाखवणार आहे मित्रांनो. डायरेक्ट इनहिबिशन ऑफ फॅक्टर X, म्हणजे फॅक्टर 10 जे आहे आपल्या ब्लड क्लॉटिंग फॅक्टर मधला, त्याला इनहिबिट करून मित्रांनो त्यांची अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. आणि मित्रांनो ह्याचं जर आपण ही बघितलं, इट्स अँटीकोॲग्युलंट ऍक्शन डेव्हलप रॅपिडली विदिन 3 to 4 hours ऑफ इंजेक्शन अँड द लास्ट फॉर 24 hours. तर मित्रांनो पेशंटला ज्यावेळेस ऍडमिनिस्टर्ड करू रिवारोक्साबेन हा ड्रग ऍज अ अँटीकोॲग्युलंट म्हणून, तर तो किती वेळात ऍक्ट करणार आहे? 3 ते 4 तासामध्ये ऍडमिनिस्ट केल्याच्या नंतर ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. आणि त्याची ऍक्टिव्हिटी किती वेळापर्यंत राहणार आहे मित्रांनो? 24 hours. आणि तर मित्रांनो याचं मेटाबॉलिझम कधी होणार आहे? इट इज मेटाबॉलाइज्ड बट ऑल्सो एक्सक्रीटेड अनचेंज्ड इन युरिन. तर मित्रांनो हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, यावर क्वेश्चन येऊ शकतो. अनचेंज्ड इन युरिन, मेटाबोलाइज होतो बट तो एक्सक्रीट पण मित्रांनो अनचेंज्ड होणार आहे. आणि ह्याच मित्रांनो प्लाझ्मा टी-हाफ किती असणार आहे? 7 ते 11 तास काय होणार आहे? प्लाझ्मा टी-हाफ. आणि मित्रांनो ह्याचा अनदर ऍडव्हान्टेज इज इट्स रिक्वायर्ड नो लॅबोरेटरी मॉनिटरिंग फॉर ऑफ PT और, म्हणजे मित्रांनो हे प्रोथ्रॅम्बिन टाइम आहे. PT मीन्स प्रोथ्रॅम्बिन टाइम. तर मित्रांनो ह्याच्यासाठी कोणतंही लॅबोरेटरी मॉनिटरिंग करायची गरज नसणार आहे. म्हणजे पेशंटला ज्यावेळेस अँटीऑक्सिडंट ऍज अ रिवारोक्साबेन आपण ज्यावेळेस ऍडमिनिस्टर्ड करणार मित्रांनो, तर त्या सिच्युएशनला कोणतंही लॅबोरेटरी मॉनिटरिंग करायची गरज नाहीये. म्हणजे त्याच्या प्रोथ्रॅम्बिन टाइमवर किंवा ब्लड क्लॉटिंग टाइमवर लॅबोरेटरी मॉनिटरिंग करण्याची गरज नाहीये. आणि मित्रांनो हे वॉरफॅरिन मध्ये काय होतं किंवा विटॅमिन K अँटागोनिस्ट मध्ये काय होतं, ते लॅबोरेटरी मॉनिटरिंग करण्याची गरज होती. पण या ड्रग मध्ये असणार आहे का? नाही असणार आहे. सेकंड पॉइंट, रिवारोक्साबेन इज नाउ routinely used in the fixed dose of 10 mg डोस यूज करतात मित्रांनो once daily starting 6 to 10 hours after surgery for prophylaxis of venous thromboembolism. तर मित्रांनो याच्या ट्रीटमेंट मध्ये किती घेणार आहे? 10 mg वन्स डेली घेणार आहेत. आणि मित्रांनो किती वेळानंतर सर्जरी झाल्याच्या नंतर मित्रांनो 6 ते 10 तासानंतर वेनस थ्रोम्बोएम्बोलिस मध्ये ओरल अँटीकोॲग्युलंट देतात मित्रांनो. सेकंड पॉइंट, फॉलोइंग टोटल नी हिप रिप्लेसमेंट in the comparative trials, its efficacy has been found similar to the regimen of lower molecular weight heparin. मित्रांनो लोअर मॉलिक्युलर वेट ऑफ हेपॅरिन मीन्स किती मित्रांनो? 3000 ते 7000 ज्या हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट असतं त्याला मित्रांनो म्हणतात लोअर मॉलिक्युलर वेट
हेपॅरिन. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये डिस्कस केले. आणि मित्रांनो हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट किती असतं? 10,000 ते 20,000 मध्ये मॉलिक्युलर वेट असतं. आणि हे मित्रांनो टेक्निक यूज करून त्यांचं काय करणार आहेत, लोअर मॉलिक्युलर वेट मध्ये कन्व्हर्शन करतात. लोअर मॉलिक्युलर हेपॅरिन फॉलोड बाय वॉरफॅरिन. सेकंड पॉइंट बघू मित्रांनो, इट इज नाउ ऑल्सो अप्रूव्ड इन द डोस ऑफ 2.5 mg डे co-administration with aspirin and coladrigel for the prophylaxis of EACS. तर मित्रांनो हे डोस अप्रूव्ह झालेला आहे ऍस्पिरिन सोबत को ऍडमिनिस्ट्रेशन 2.5 mg हा अप्रूव्ह डोस आहे. नंतर मित्रांनो या ड्रगचे आपण साइड इफेक्ट बघू. साइड इफेक्ट रिपोर्टेड आर ब्लिडिंग. तर मित्रांनो याच्यामध्ये कोणताही ड्रग घ्या अँटीऑक्सिडंट कॅटेगरी मधला तर त्याच्यामध्ये मित्रांनो ब्लिडिंगचा हा रिस्क असणारच आहे कंपल्सरी. नंतर साइड इफेक्ट नॉझिया, हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया आणि इडेमा हे साइड इफेक्ट असतील. तर मित्रांनो आपण या कॅटेगरी मधला सेकंड ड्रग डिस्कस करू. कॅटेगरी कोणती चालू आहे मित्रांनो आपली? फॅक्टर XA इनहिबिटर म्हणजे फॅक्टर 10 इनहिबिट करणारे ड्रग ही कॅटेगरी आपण बघत आहोत. एपिक्झॅबॅन ही ड्रग, या ड्रगचं डिस्कशन करू. दिस इज अनदर ओरल फॅक्टर XA इनहिबिटर. मित्रांनो ओरल अँटीकोॲग्युलंट आहे आणि हा काय करतो मित्रांनो XA ला इनहिबिट करतो. हॅव्हिंग प्रॉपर्टीज अँड इंडिकेशन सिमिलर टू द रिओरॅक्झॅबॅन. आपण रिओरॅक्झॅबॅन आता आधी डिस्कस केलेला आहे, त्याच्या सोबतचा म्हणजे सिमिलरच ऍक्शन आहे याची मित्रांनो आणि त्याच कॅटेगरीतला हा ड्रग आहे. The oral bioavailability of epizaban is 85% and peak effect are produced in 3 hours. तर मित्रांनो पेशंटला ज्यावेळेस ऍडमिनिस्टर करू एपिक्झॅबॅन तर त्यावेळेस मित्रांनो त्याचं जे पीक इफेक्ट असणार आहे, सर्वात जास्त इफेक्ट असणार आहे तो कधी भेटणार आहे? 3 तासानंतर. म्हणजे ऍडमिनिस्टर्ड केला आता की लगेच 3 तासानंतर त्याचा पीक इफेक्ट भेटणार आहे. आणि मित्रांनो त्याची बायोअवेलेबिलिटी काय असणार आहे? ते असणार आहे 85%. बायोअवेलेबिलिटी मध्ये मित्रांनो साइट ऑफ ऍडमिनिस्टर पासून जो ड्रग रीच करणार आहे अनचेंज ड्रग त्याला बायोअवेलेबिलिटी असं म्हणतात आणि तो किती असणार आहे? 85%. इट इज पार्टली मेटाबॉलाइज्ड बाय CYP3A4 याने and eliminated in both feces and as well as urine. युरिन मध्ये हा एक्सक्रीट होणार आहे. तर मित्रांनो याचा प्लाझ्मा टी हाफ किती असणार आहे? ते असणार आहे 12 hours म्हणजे 12 तास याचं प्लाझ्मा टी हाफ असणार आहे. सेकंड पॉइंट, ड्रग इंटरॅक्शन विथ इंड्युसर अँड इनहिबिटर ऑफ CYP3A4. तर मित्रांनो या CY3A4 सोबत मित्रांनो ड्रग इंड्युसर किंवा इंटरॅक्शन होऊ शकते. जे ड्रग इंड्यूस करणार आहेत किंवा इनहिबिट करणार आहेत या एन्झाइमला आर पॉसिबल अँड इट शुड नॉट बी युज्ड इन द पेशंट विथ हेप्टिक अँड रिनल इम्पायरमेंट. मित्रांनो आता हेप्टिक आणि म्हणजे लिव्हर रिलेटेड कोणता डिसीज असेल किंवा रिनल इम्पायरमेंट असेल तर त्या कंडिशन मध्ये मित्रांनो पेशंटला हा ड्रग देऊ शकणार आहेत का? नाही देऊ शकणार. सेकंड पॉइंट, efficacy of Epizaban in the prevention and the treatment of venous thromboembolism म्हणजेच VTE as well as the risk of major bleeding appears to similar to that of rivaroxaban. म्हणजे मित्रांनो ब्लीडिंग प्रॉब्लेम जे असू शकते हे साइड इफेक्ट हे सेम असणार आहे एपिक्झॅबॅन मध्ये पण आणि रिवारोक्साबॅन मध्ये पण. सेकंड पॉइंट, a lower rate of stroke and systemic embolism has been reported with the epizaban. म्हणजे मित्रांनो सिस्टमॅटिक इम्बोलिझम हे रिपोर्टेड होऊ शकतो compared to warfarin by the Aristotle trial conducted on 18,000 patients of atrial fibrillation. A lower risk of major bleeding has been noted. तर मित्रांनो हे स्टडी कंडक्ट केलेले कुणी केले? अरिस्टॉटलने स्टडी कंडक्ट केले. किती पेशंटवर? 18,000 वर पेशंटवर स्टडी कंडक्ट केले आणि याच्यामध्ये असं नोटेड झालं की लोअर रिस्क म्हणजे मेजर ब्लीडिंग होण्याची शक्यता मित्रांनो कमी आहे. तर मित्रांनो आता आपण ऑलरेडी डिस्कशन झालं आपलं की फॅक्टर
एक्स ए इनहिबिटर म्हणजे फॅक्टर 10 ला जे इनहिबिट करणारे ड्रग आहेत ते आपण मित्रांनो डिस्कस केलेत. आणि मित्रांनो तर मित्रांनो आता आपण नेक्स्ट बघणार आहेत ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर म्हणजे मित्रांनो ओरली जे ड्रग ऍडमिनिस्टर करतात आणि मित्रांनो ते डायरेक्ट थ्रोम्बिनला इनहिबिट करणारे ड्रग आहेत, राईट. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पहिलं बघू डेबिगॅट्रॅन एक्झिलेट. मित्रांनो हा एकच ड्रग या कॅटेगरीमध्ये दिलेला आहे आणि मित्रांनो आपण केडी त्रिपाठी या बुकचा रेफरन्स यूज करत सर्व नोट्ससाठी. आणि मित्रांनो हे जे सर्व नोट्स असतील हे माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहेत आणि ह्याची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इट इज ए प्रोडक्ट विच आफ्टर ओरल ऍडमिनिस्ट्रेशन इज रॅपिडली हायड्रोलाइज्ड टू डॅबिगॅट्रॅन. तर मित्रांनो हे ऍडमिनिस्टर्ड केल्याच्या नंतर हा प्रोड्रग आहे तो कशामध्ये हायड्रोलाइज होणार आहे, डॅबिगॅट्रॅन मध्ये. दिस डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. तर मित्रांनो हे कसं ऍक्ट करणार आहे, ते काय करणार आहे, थ्रोम्बिनला इनहिबिट करणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे थ्रोम्बिन जे कोफॅक्टर असणार आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कन्व्हर्जन ऑफ फायब्रिनचे जे कन्व्हर्जन होणार आहे तर त्या प्रोसेससाठी मित्रांनो थ्रोम्बिन रिक्वायर्ड असतो. आणि तो फायब्रिन म्हणजे काय असणार आहे, ब्लड क्लॉटिंग. तर ते प्रोसेस स्टॉप करणार आहे, कन्व्हर्जन होऊच देणार नाही. म्हणजे कोॲग्युलेशन होणार आहे का, नाही होणार आहे. आणि हे काय असं आहे, ओरल डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर ड्रग आहे. Dabigatran compared to warfarin, however, it's like any anticoagulant, bleeding is the most important adverse effect. तर मित्रांनो इथे मी आपण डिस्कस केलेले की ब्लीडिंग जे असणार आहे हे सर्व अँटीकोॲग्युलंट ड्रग असं आहेत त्याच्यामध्ये कॉमन साइड इफेक्ट असणार आहे. डिस्पेप्सिया इज ए फ्रिक्वेंट साइड इफेक्ट. हेपॅटोबिलियरी डिसऑर्डर इज ऑक्युजनल. हे मित्रांनो याचे साइड इफेक्ट होते. आणि मित्रांनो ह्या ड्रगचं खूप कमी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मित्रांनो आपण हा चार्ट बघणार आहेत. या चार्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटणार आहे. इथे बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूअर ओरल अँटीकोॲग्युलंट म्हणजेच कोणते कोणते मित्रांनो नवीन जे अँटीकोॲग्युलंट आलेले आहेत ओरल त्याच्यामध्ये कोणते इन्क्लूड होणार आहेत, डायरेक्ट फॅक्टर 10 आणि थ्रोम्बिन इनहिबिटर. मित्रांनो म्हणजेच डायरेक्ट फॅक्टर 8 इनहिबिटर मध्ये रिओरॅक्झाबॅन आणि एपिक्झाबॅन हे दोन ड्रग आहेत. आणि मित्रांनो आणि ह्याच्यात थ्रोम्बिन इनहिबिटर मध्ये काय डॅबिगॅट्रॅन. तर यांचे प्रोनाउन्सिएशन आहे ते. तर इथे बघू मित्रांनो पहिला पॉइंट काय दिलेला आहे आणि ह्याचं कम्पेअर कसं कशासोबत केलेलं आहे मित्रांनो, ओरल अँटीकोॲग्युलंट जे वारफॅरिन आहे विटॅमिन के अँटागोनिस्ट त्याच्यासोबत आहे. रॅपिड वनसेट आणि ऑफसेट ऑफ थेरॅपेटिक इफेक्ट. तर मित्रांनो ह्यांची कसं असणार आहे, रॅपिड वनसेट असणार आहे. म्हणजे कम्पेअर केलं वारफॅरिन सोबत जो की ओरल अँटीकोॲग्युलंट आहे तर त्यांच्यापेक्षा यांची रॅपिड वनसेट असणार आहे. सेकंड पॉइंट शॉर्ट हाफ लाईफ. तर ह्यांची मित्रांनो हाफ लाईफ काय असणार आहे, शॉर्ट असणार. म्हणजे ह्यांचे मित्रांनो ऍडव्हान्टेजेस आहेत जे फॅक्टर 10 इनहिबिटर आहेत किंवा थ्रोम्बिन इनहिबिटर आहेत ह्यांचे ऍडव्हान्टेजेस आपण बघत आहोत. थर्ड पॉइंट नो लॅबोरेटरी मॉनिटरिंग रिक्वायर्ड. म्हणजे पेशंटला ज्यावेळेस ऍडमिनिस्टर करणार आहोत या कॅटेगरीचे ड्रग तर त्यावेळेस लॅबोरेटरी मॉनिटरिंगची रिक्वायरमेंट नसणार आहे. आणि वॉरफॅरिन मध्ये मित्रांनो लॅबोरेटरी मॉनिटरिंगची रिक्वायरमेंट असते. फोर्थ पॉइंट फिक्स्ड डोसेस गाईडलाईन्स डिपेंडिंग ऑन द इंडिकेशन. तर मित्रांनो जे काही इंडिकेशन असणार आहेत त्यानुसार मित्रांनो फिक्स्ड डोसेसची गाईडलाईन्स आहे यामध्ये. सेकंड पॉइंट अँटी थ्रोम्बोटिक इफेक्ट इक्वल टू द बेटर दॅन वॉरफॅरिन. ते मित्रांनो अँटी थ्रोम्बोटिक इफेक्ट असणार आहे ते काय असणार आहे मित्रांनो, बेटर असणार आहे म्हणजे चांगली असणार आहे ऍज कम्पेअर टू वॉरफॅरिन. नेक्स्ट पॉइंट लोअर रिस्क ऑफ ब्लिडिंग कम्पेअर टू वॉरफॅरिन. मित्रांनो आता आपण साईड इफेक्ट बघत होतो, जे बी अँटीकोॲग्युलंट ड्रग आहे त्यांचं ब्लिडिंगचं साईड इफेक्ट असणार आहे, राईट. ते रिस्क तर असणार आहे. पण मित्रांनो या कॅटेगरीच्या ड्रग मध्ये काय असणार आहे, तो लो असणार आहे म्हणजे कमी प्रमाणात रिस्क असणार आहे. रिस्क आहे पण कमी आहे कम्पेअर केलं तर दुसरे ओरल कोॲग्युलंट सोबत. नंतरचा पॉइंट आहे मित्रांनो फ्युअर ड्रग इंटरॅक्शन. मित्रांनो ड्रग इंटरॅक्शन जे होतात ड्रग सोबत ते पण काय असणार आहेत, कमी असणार आहेत. तर मित्रांनो आजच्या पॉइंट मध्ये आपण
अँटीकोॲग्युलंट हा पॉइंट कव्हर केलाय, म्हणजे याच्यामधला सर्व सिलेबस कव्हर झालाय. आणि मित्रांनो याच्यावर लवकरच टार्गेटेड एमसीक्यूचा एक व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण असे एमसीक्यू क्वेश्चन डिस्कस करणार आहेत जे तुमच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात. आणि मित्रांनो जे काही ड्रग अफेक्ट करणार आहेत कोॲग्युलेशन प्रोसेसवर, याच्यामध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू की अँटीप्लेटलेट ड्रग असतील, आणि हे सर्व आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. आणि मित्रांनो जेवढे पण B.Pharm मित्र असतील तुमचे, त्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.